कृषी मंत्री कोकाटे यांच्या अडचणी कमी होईनात, आता अजित पवारांची नाराजी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विविध वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वाधिक चर्चेत मंत्री आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत विविध वादग्रस्त वक्तव्ये केली, त्यामुळे ते सर्वाधिक चर्चेत असलेले मंत्री ठरले आहेत। या वक्तव्याचा फटका महायुती सरकारला देखील सहन करावा लागला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात विविध वादग्रस्त वक्तव्ये केली, त्यामुळे माध्यमातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली। या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री कोकाटे सध्या बचावात्मक स्थितीत आहेत। निकटवर्ती यांनी ही प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। माणिकराव कोकाटे हे मंत्रिमंडळातील सर्वाधिक चर्चेत नाव आहे, मात्र त्यांचे कारण त्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्ये आहेत। या वक्तव्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला समस्यांना सामोरं जावं लागत आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री कोकाटे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे समजते। कृषी मंत्री कोकाटे यांनी आपल्या स्वभावानुसार सहजपणे काही वक्तव्ये केली होती, मात्र त्या वक्तव्यातून वेगळेच सूर निघाले। त्यामुळे माध्यमे आणि शेतकऱ्यांशी संबंधित विविध संघटनांनीही कोकाटे यांचा चांगला समाचार घेतला। काही संघटनांनी कोकाटे यांचा निषेध देखील केला। या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोकाटे यांच्या वक्तव्यामुळे माफी मागितली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोकाटे यांच्या वक्तव्यावरून त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे महायुती सरकारला कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा फटका बसला। या सगळ्याचा परिणाम म्हणजे उपमुख्यमंत्री पवार यांनी कोकाटे यांना सूचक शब्दात इशारा दिला आहे। सगळ्याचा परिणाम म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री कोकाटे यांच्यात दुरावा निर्माण झालाय। त्यामुळे कृषी मंत्री कोकाटे हे देखील चिंतेत आहेत। कोकाटे यांच्या निकटवर्ती यांनी ही प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। त्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींशीही चर्चा झाल्याचं बोललं जातंय। एकंदरीतच माणिकराव कोकाटे यांनी गेल्या महिनाभरात केलेल्या विविध वक्तव्यामुळे ते अडचणीत आहेत। या अडचणी त्यांच्या पिच्छा सोडायला तयार नाहीत। त्यामुळे कोकाटे हे नेहमीप्रमाणे काम कमी आणि वाद अधिक या गोंधळात अडकले आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।